तुमच्या घरात सुख कमी आहे का? तर हे काही 21 लपलेले नियम पाळताच चमत्कार दिसायला लागेल. तर पहिला नियम आहे, स्त्रियांनी गुरुवारी फरशी पुसताना पाण्यात मीठ चुकूनही टाकू नये. कारण गुरुदोष वाढतो, घरातील लक्ष्मी स्थिर राहत नाही. प्रत्येक पौर्णिमेला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर नारळ 3 वेळा उजवीकडून डावीकडे फिरवून फोडा. त्याचा फायदा असा होतो की नजरदोष, अडकलेली ऊर्जा कमी होते आणि अचानक धनलाभाचे योग लागतात. स्वयंपाकघरात सकाळी पहिला चुलीचा धूर किंवा कापूर थेट छताकडे जाऊ द्या. त्याचा फायदा असा होतो की घरातील अडथळे दूर होतात आणि भोजनात देवी अन्नपूर्णेची कृपा वाढते. संध्याकाळी 6 नंतर घरात जाड झाडू वापरू नका. कारण घरातील सौभाग्य, पैसा आणि शांती बाहेर जात नाही. मंगळवारी लाल फूल देवघरात अर्पण करू नका. कारण कौटुंबिक वाद आणि तापटपणा वाढू शकतो. घरातील नळ टप टप करत असेल तर लगेच दुरुस्त करा. त्याचा फायदा असा होतो की पैशांची गळती थांबते आणि अचानक खर्च कमी होतात. रात्री स्वयंपाकघरातील मीठ उघडे ठेवू नका. त्याचा फायदा असा आहे की घरातील गोडवा, प्रेम आणि ऐक्य वाढते. पुढचा तोडगा आहे 8वा, मुख्य दरवाजाकडे पाठी करून केस सुकवू नका. बाधा, नजर आणि इतरांची वाईट ऊर्जा घरात येत नाही. गुरुवारी घरात तिखट तळणे टाळा. फायदा असा आहे की घरातील मानसिक ताप, राग, चिडचिड कमी होते. पुढचा तोडगा आहे की देवघरात कधीही चप्पल, बेल्ट किंवा लेदर वस्तू ठेवू नका. त्याचा फायदा असा होतो की देवकृपा कायम राहते आणि अडथळे कमी होतात. रात्री 10 नंतर भांड्यांचा आवाज मोठा करू नका. त्याचा फायदा असा आहे की घरातील शांती राखली जाते आणि वाद कमी होतात. घरात फाटलेली रोकड, फाटलेले चेक किंवा जुनी पावती साठवू नका. त्याचा फायदा असा आहे की पैशाचा प्रवाह मोकळा राहतो आणि आर्थिक प्रगती वाढते. पुढचा तोडगा 13वा असा आहे की शुक्रवारी नवीन कपडे किंवा दागिने घालण्यापूर्वी त्यांना मीठ पाण्याच्या धुरकट वाफेत धरून ठेवा. कारण नजरदोष राहत नाही आणि सौभाग्य वाढते. घरात आरसा थेट पलंगासमोर ठेवू नका. त्याचा फायदा आहे की मानसिक ताण, भीती आणि वाद कमी होतात. दारात नारळाची तुरी किंवा तुटलेल्या काड्या ठेवू नका. त्याचा फायदा आहे की घरात अडथळे येत नाहीत आणि धनलाभ जलद होतो. पुढचा 16वा तोडगा आहे, बुधवारी खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. फायदा आहे बुध गृह मजबूत होतो. व्यापार, नोकरी, कम्युनिकेशन सुधारते. 17वा तोडगा आहे, दूध उकळताना ते ओसंडून वाहू देऊ नका. फायदा आहे त्याचा घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि आर्थिक कमतरता येत नाही. 18वा तोडगा आहे, दरवाजाच्या मागे किंवा फ्रीजच्या वर झाडू ठेवू नका. फायदा आहे वाद कमी, शांतता वाढते आणि पैशांची अडचण दूर होते. 19वा तोडगा आहे, रात्री उजवा चप्पल डाव्या चप्पलवर येणार नाही याची काळजी घ्या. त्याचा फायदा आहे वाद, अडथळे आणि मानसिक घाई कमी होते. 21वा तोडगा आहे, घरात मोडलेले, तुटलेले ग्लास किंवा मातीची भांडी साठवून ठेवू नका. त्याचा फायदा आहे नकारात्मक कंपन दूर होतात आणि प्रसन्नता वाढते. शेवटचा आणि 21वा तोडगा आहे, रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व घड्याळ वेळेवर चालत आहेत का ते तपासा. त्याचा फायदा आहे आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि प्रगतीचा वेग वाढतो. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना खडीसाखरेचा छोटा चिमूटभर स्पर्श करा. घरात येणाऱ्या व्यक्तींची नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहते. फ्रीजच्या वर लोखंडी किंवा कचकड्याच्या वस्तू ठेवू नका. त्याचा फायदा आहे घरातील समृद्धीचा प्रवाह अडत नाही आणि भाग्य वाढतं. जेवण करताना ताटात पहिले 2 दाणे तांदळाचे ठेवून मग जेवायला सुरुवात करा. त्याचा फायदा आहे अन्नदेवी प्रसन्न होते, अन्नात अमृतत्व आणि समाधान येते. घरात जाड कापसाचा कपडा ठेवून त्यावर देवघराची धूळ नेहमी पुसत जा. त्याचा फायदा आहे देवघरातील ऊर्जा ताजी राहते आणि मन शांत राहतं. रात्री घरातल्या सर्व नळांना
1 सेकंदासाठी घट्ट फिरवून ठेवा. पैशांची गळती, अनावश्यक खर्च आणि आर्थिक ताण कमी होतात. घराच्या उत्तर दिशेला कधीही तुटकी खुर्ची ठेवू नका. फायदा आहे करिअर, व्यवसाय आणि नोकरीत स्थैर्य वाढते. बाथरूममध्ये वापरलेले कपडे रात्रभर ओलेच टांगून ठेवू नका. घरातील जड ऊर्जा कमी होते आणि सौभाग्य टिकून राहतं. जुने चप्पल, सँडल घरात जमा करू नका. महिन्यातून एकदा काढून टाका. त्याचा फायदा आहे घरात अडकलेली अडथळा ऊर्जा बाहेर जाते. घरात थंड पाण्यात 1 थेंब गुलाबजल टाकून आठवड्यातून एकदा जमिनीवर शिंपडा. त्याचा फायदा असा होतो की घरातील ताणतणाव कमी होतो आणि प्रसन्नता वाढते. मुख्य दरवाजाच्या वर तुळशीची किंवा मोगऱ्याची छोटी पाने ठेवा. गुप्त ठिकाणी. बाहेरून येणारी वाईट हवा, नजरेचा प्रवाह थांबतो. बुधवारी घरात लसूण, कांद्याचा अतितीव्र वास राहील अशी स्वयंपाक पद्धत टाळा. त्याचा फायदा होतो बुध ग्रह स्थिर राहून निर्णयशक्ती वाढते. घरातल्या सर्व कपड्यांच्या कपाटात गुलाब किंवा चंदनाचा छोटा तुकडा ठेवा. त्याचा फायदा असा होतो कपाटातील जड ऊर्जा नष्ट होते आणि शांतता वाढते. उंबरठ्यावर बसून केस विंचरणे टाळा. घरातील सौभाग्य कमी होत नाही आणि अडथळे येत नाहीत. हा फायदा होतो. घरातील चपलांची जोड व्यवस्थित लावून ठेवा. एकमेकांवर ओलांडलेली ठेवू नका, कारण घरातील वाद, मतभेद आणि ताण कमी होतात. सकाळी दरवाजा उघडताना श्री किंवा ओम मनात म्हणा. त्याचा फायदा होतो दिवसभर शांतता, यश आणि सकारात्मक वातावरण मिळतं. प्रत्येक शुक्रवार कुंडीतल्या झाडांवर 2 थेंब तूप मिसळून पाणी द्या. त्याचा फायदा असा होतो की घरात धनलाभाचे योग मजबूत होतात. घरातील तांब्याची भांडी पुसून चमकदार ठेवत जा, कारण घरात तेज, आरोग्य आणि सौभाग्य टिकतं. रात्री कपाट बंद करण्याच्या आधी 2 सेकंद उजव्या हाताने कपाटाला स्पर्श करा, कारण अडकलेले काम, थांबलेला पैसा सुरळीत फिरू लागतो. स्वयंपाकघरात कधीही खिळा, स्क्रू, जुनी किल्ली ठेवून देऊ नका, कारण अन्नातील ऊर्जा शुद्ध राहते आणि घरात समृद्धी वाढते. बाथरूमचे दार नेहमी बंद ठेवा, कारण घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जात नाही आणि तणाव नियंत्रणात राहतो. हे असे साधे आणि सोपे उपाय जर केले तर आपल्या घरात नक्कीच सुख समृद्धी येणार, हे नक्कीच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.